आज आपण एका महान संताचं चरित्र पाहणार आहोत आणि तो संत म्हणजेच जेजुईट फादरांचा संत इग्नेशियस लोयोला। कारण सगळ्या जेजुईट फादरांविषयी अनेकदा आपण फार चांगले शब्द उच्चारतो आणि त्यांचं ह्या संतावरती एवढं प्रेम आहे की जणू काय तो त्यांच्या हृदयात जाऊन बसलेला आहे। आणि त्यामुळे त्यांनी जेजुईट पंथामध्ये जेजुईट संस्थेमध्ये जाऊन धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतलेला होता। म्हणून ह्या संताविषयी त्यांच्या मनामध्ये खूप प्रेम आहे, आस्था आहे आणि त्यांनाही वाटतं की सगळ्या लोकांनी ह्या संताचा सोहळा साजरा करावा आणि त्या संताकडे प्रार्थना करावी आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण अशी प्रेरणा तुम्हाला मिळेल। माझ्या प्रिय मित्रांनो, तसा हा माणूस म्हणजे एका मोठ्या कुटुंबातला होता। मोठ्या कुटुंबातला अशा दृष्टिकोनातून की त्याला 13 भावंड होती आणि 13 भावंडापैकी हा एक होता आणि त्याचा जन्म 1491 साली तो स्पेनमध्ये जन्मलेला होता। म्हणजे हा प्रिय मित्रांनो, तसा हा सगळ्या भावंडामध्ये सगळ्यात लहान आणि त्यामुळेच सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम होतं आणि तसं तो आनंदी जीवन जगत होता। तसं एका मध्यमवर्गीय जणू काही जीवन जगायला त्याला हरकत नव्हती, कारण त्याचे वडील जणू काही एक चांगल्या ठिकाणी कार्याला होतेच, परंतु हा मुलगा देखील वयाच्या 16व्या वर्षापासून कोर्टाच्या त्या खजिनदाराकडे कामाला होता आणि त्यामुळे त्याला जणू काही राजकारणाविषयी कायद्याविषयी बरीचशी माहिती होती आणि तो जणू काही स्वावलंबी बनलेला होता 16व्या वर्षापासून। म्हणून कुटुंबावर तो त्याचा असं काही वजन नव्हतं की कुटुंबावरती तो कोणत्याही प्रकारे अवलंबून नव्हता। तसं तो फिरताना किंवा त्या कोर्टामध्ये कामाला जाताना तो मिलिटरी ड्रेस करून जात असे। त्याच्या कमरेला नेहमी तलवार असायची, अंगात चिलखत असायचं आणि तो त्या प्रकारे कार्य करायचा किंवा फिरत असे। एक रुबाबदार माणूस म्हणून दिसत होता। पण दुसऱ्या बाजूने त्याला जुगार खेळण्याची देखील इच्छा होत असे आणि तो जुगार देखील खेळत असे। पण माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला दिसून येईल की हा मनुष्य त्या किल्ल्याचा वयाच्या 30व्या वर्षी तो पंपलॉनच्या ह्या किल्ल्याचा रखवालदार झालेला होता आणि त्या ठिकाणी त्याला खूप मान होता, कारण त्या ठिकाणी ते ठिकाण अत्यंत महत्त्वाचं होतं। मग ज्या वेळेला ह्या लोकांमध्ये जेव्हा भीती निर्माण झाली की फ्रान्समधून लोक आपल्यावरती हल्ला करणार आहेत आणि तो हल्ला करताना आपल्याला ते जिंकून घेतील, त्यामुळे ह्या राजाने ठरवलं होतं की आपल्याला फ्रान्स देशामध्ये शरण गेलंच पाहिजे, नाहीतर आपलं बरंचसं नुकसान होईल आणि लोक मारले जातील। तसं त्यावेळेला स्पेनमध्ये जास्त लष्कर नव्हतं आणि लोकांमध्ये सुद्धा लष्करी वृत्ती नव्हती, त्यामुळे त्यांना पराभवाची भीती होतीच। आणि फ्रान्स तसं नावाजलेला देश होता आणि फ्रान्सची मिलिटरी फार मोठ्या प्रमाणामध्ये परिसरामध्ये पसरलेली होती, त्यामुळे लोकांमध्ये भीती होती। म्हणून राजाने सांगितलं आपण शरण गेलेलं फार चांगलं। पण त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो, हा जो रखवालदार होता किल्ल्याचा, तो इग्नेशियस लोयोला त्याने राजाला सांगितलं, नाही आपण शरण जायचं नाही, शेवटपर्यंत आपण फाईट द्यायची, हरलो तरी चालेल परंतु शरण जायचं नाही। आणि माझ्या प्रिय मित्र, नवलाची गोष्ट काय
की राजाने त्याचं मत ऐकलं आणि त्याप्रमाणे त्याने आपलं हे युद्ध चालू ठेवलं. प्रिय मित्रांनो, त्या युद्धामध्ये हा इग्नेशियस लोयला सुद्धा पकडला गेला आणि त्याला सुद्धा मारहाण झाली. पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला त्याला नेऊन तुरुंगात ते टाकणार होते. पण आश्चर्याची गोष्ट काय की फ्रान्सच्या लष्कराला जाणवलं की हा माणूस खूप धाडसी आहे आणि तसं धार्मिक देखील आहे. म्हणून त्याला तुरुंगात न टाकता त्याच्या घरी लोयला कुटुंबामध्ये नेऊन त्याला ठेवलं आणि सांगितलं ह्याची काळजी घ्या. बघा कसा चमत्कार झाला. म्हणजे शत्रू सैन्याने देखील ह्याच्यावरती प्रेम केलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर आपल्याला दिसून येईल की हा आजारी होता आणि त्या आजारामध्ये सुद्धा ह्याच्यावरती खूप ताण होता. पण अगेन सुदैवाची गोष्ट काय की त्या दिवशी संत पौल आणि पीटर अँड पौल ह्यांचा सण होता आणि त्या संताच्या दिवशी हा अचानक बरा झाला. म्हणजे त्याचा आजार नष्ट झाला. मग त्याला वाटलं की काहीतरी हा देवाचा चमत्कार आहे. त्याने ते अनुभवलं आणि म्हणून त्या आजारामध्ये जणू काही दिवस तो विश्रांती घेत असताना पहिलं त्याने सांगितलं की मला काही पुस्तकं असतील ते आणून द्या, म्हणजे मला कंटाळा येणार नाही, मी वाचन करेन. आणि आश्चर्याची गोष्ट काय की जे आणणार होती पुस्तकं त्यांना कोणत्याही कादंबऱ्या वगैरे मिळाल्या नाहीत आणि ह्याला कादंबऱ्याची आवड होती. आणि त्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की ज्या कादंबऱ्या त्याला खरोखर मनाला सुखावतील अशा कादंबऱ्या त्याला हव्या होत्या. परंतु त्याला मिळालं फक्त एक बायबलचं पुस्तक, छोटं नवाकाराचं पुस्तक आणि एक संताचं पुस्तक. आणि म्हणून त्याने फक्त ते संताचं पुस्तक हळूहळू वाचायला सुरुवात केली. पण ते वाचताना त्याला दिसून आलं की हे संताचं पुस्तक किती प्रेरणादायी आहे आणि त्या लोकांनी कसं आपलं स्वतःचं जीवन देवाधर्मासाठी वापरलेलं आहे आणि दान केलेलं आहे. आणि त्या संताच्या पुस्तकाने त्याला जी प्रेरणा दिली ती प्रेरणा त्याच्या जीवनामध्ये कायम राहिली. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की ही जी संत चरित्र आपण ऐकतो किंवा पाहतो त्यातून ही आपण प्रेरणा घेतली पाहिजे. कारण त्या संताच्या पुस्तकावरून इग्नेशियस लोयलाला संत होण्याची प्रेरणा झाली आणि तो एक महान संत बनला. मग त्या दृष्टिकोनातून आपण ह्या संताच्या जीवनाकडे पाहिलं पाहिजे. त्याने ते पुस्तक वाचलं आणि पुन्हा पुन्हा वाचलं. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो कार्डोना नदी किनारी त्याला एक साक्षात्कार देखील झाला आणि त्या ठिकाणी त्याला वाटलं की देव माझ्याशी काहीतरी बोलत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्याने देवाच्या शब्दाशी जणू काही चर्चा सुरू केली. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी त्याला जाणवलं की मी देखील येरुशलेमला जावं आणि येरुशलेमची पाहणी करावी, तेथे काहीतरी प्रेरणा आपल्याला मिळेल. म्हणून त्याच्या मनामध्ये येरुशलेमला जाण्याचा विचार आला. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांमध्ये युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामुळे बाहेरच्या कोणत्याही माणसाला तिथे परवानगी नव्हती आणि ख्रिस्ती लोकांना तर अजिबात परवानगी नव्हती. आणि हा इग्नेशियस लोयला त्या ठिकाणी जणू काही मिशनरी दृष्टिकोनातून जाणार होता की मला खरोखर तिथे बघायचं आहे आणि तिथल्या समाजातून प्रेरणा घेऊन मला मिशनरी बनायचं आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला तो तिथे जाऊ शकला नाही. विशेष करून त्या ठिकाणी फ्रान्सिस्कन फादर्स वगैरे होते. त्यांनी ह्या
माणसाला सांगितलं की तू अजिबात येऊ नको, आणि त्यांनी त्याला अजिबात परवानगी दिली नाही. आणि रोमला सुद्धा त्याप्रमाणे कळवलं की अशा लोकांना तुम्ही इथे पाठवू नका, सध्या फार धोकेदायक परिस्थिती आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यामुळे इग्नेशियस लोयोला हा रोमला गेला आणि त्या रोममध्ये त्याला पोप एड्रियन हे भेटले. आणि पोप एड्रियनने मग त्याला सांगितलं की तू ह्या ठिकाणी धर्माचा अभ्यास कर. आणि त्या ठिकाणी तो तिथे न जाता ईश्वरज्ञान आणि तत्त्वज्ञानासाठी तो पॅरिसच्या विद्यापीठामध्ये गेला. माझ्या प्रिय मित्रांनो, त्याने शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावरती अभ्यास करण्यासाठी त्याने प्रयत्न केल्यामुळे त्या ठिकाणी त्याला प्रवेश मिळाला. आणि त्याच्याबरोबर काही अत्यंत अशी धाडशी माणसंसुद्धा होती, आणि ते देखील ह्या इग्नेशियस लोयोलाच्या विचाराने बदललेली होती. आणि ते म्हणजेच फ्रान्सिस झेवियर किंवा फादर पीटर. आणि हे जे लोक होते ते खरोखर इग्नेशियस लोयोलाच्या विचाराने, कारण इग्नेशियस लोयोलाने सुद्धा त्याला जी प्रेरणा झाली त्या प्रेरणेने तो बोलत होता. आणि त्याला वाटलं की आपण ह्या माणसाला आपलं मत सांगावं. त्याने सांगितलं की तुम्ही संपूर्ण जग जिंकलं आणि स्वतःचा आत्मा तुम्ही जर गमावला तर काय फायदा. आणि त्या शब्दाचा परिणाम ह्या माणसावरती झाला आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी ईश्वरज्ञान आणि तत्त्वज्ञान ह्याचा अभ्यास सुरू केला. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर इग्नेशियस लोयोला त्याच फ्रान्सच्या पॅरिसमधील युनिव्हर्सिटीमध्ये तो प्रोफेसर झाला आणि प्राध्यापक म्हणून तो हे धार्मिक विषय शिकू लागला आणि लोकांना सुद्धा प्रेरणा देऊ लागला. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी त्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि काही काळ त्या ठिकाणी त्याने त्याचे जे मित्र होते त्या मित्रांना एकत्रित केल्यानंतर त्या सगळ्यांनी ठरवलं की आपण एक धर्मगुरूंची संस्था सुरू करावी. आणि त्या ठिकाणी त्याने बसून ज्याला आपण म्हणतो आज की जेझ्विट फादर, त्या जेझ्विट फादरांची घटना लिहून ती आपण पोपला रोममध्ये सादर करावी आणि पोपचं काय मत आहे ते आपण स्वीकारावं. मग त्यानुसार त्याने एक 6 जणांची एक कमिटी तयार केली. सुरुवातीचे जे 6 प्रेरक होते आणि ते एकमताचे होते आणि त्यांनी विशेषतः इग्नेशियस लोयोलावरती विश्वास ठेवला होता. इग्नेशियस हाच आता आमचा पुढारी आहे, तोच आमचा नेता आहे आणि तोच आमचा काही गुरु आहे असं सगळ्यांनी मानलं होतं. आणि त्यामुळे त्यांच्या सहकार्याने त्याने ती घटना तयार केली आणि रोमला ते घेऊन गेले. रोमला माझ्या प्रिय मित्रांनो पोप महाशयाने त्यांचं स्वागत केलं आणि त्या ठिकाणी माझ्या प्रिय मित्रांनो त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांना गुरुदीक्षा मिळाली ना. इग्नेशियस लोयोला हा त्याला जरी गुरुदीक्षा मिळाली तरी देखील त्यांनी पहिली मिसा 1 वर्षानंतर साजरी केली, कारण ती परिस्थिती त्याला एवढी प्रेरणादायी वाटली नाही. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला दिसून येईल की पोप महाशयाने त्यांचं तो ज्याला आपण म्हणतो जी घटना होती ती घटना स्वीकारली आणि त्याला मान्यताही दिली. आणि त्यावेळेला ह्या सगळ्या 6 लोकांनी ठरवलं की आपल्या ह्या संघटनेची सुपिरियर म्हणून इग्नेशियस लोयोला आपण ठरवूया. मग तरी त्यावेळेला त्याने साफ नकार दिला की नाही, मी सुपिरियर जनरल होणार नाही. आणि त्या लोकांनी परत मतदान केलं आणि परत देखील त्यांचंच नाव आलं आणि त्यामुळे त्याने सगळ्यांच्या मतांचा मान राखला आणि ते ज्याला जेझ्विट फादर म्हणतो त्या जेझ्विट धर्मसंस्थेचे ते सुपिरियर जनरल बनले, त्याला आपण पहिले
सुपिरियर जनरल म्हणतो. आणि त्यानंतर ते पोपकडे परत गेले आणि त्यावेळेला पोप पॉल तिसरे हे खुर्चीवर होते आणि त्यांनी मान्यता दिली आणि इग्नेशियस लोयोला तेव्हापासून कार्याला सुरुवात त्यांनी केली. माझ्या प्रिय मित्रांनो, की हे जे सगळे युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक होते आणि युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले होते आणि पॅरिसच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले होते, त्यामुळे त्यांचं जीवन सगळं बौद्धिकदृष्ट्या जास्त होतं. म्हणून त्या ठिकाणी विद्यापीठं उघडायची आणि लोकांना शिकवायचं किंवा विद्यालये उघडायची आणि लोकांना प्रशिक्षित करायचं, ह्या दृष्टिकोनातून त्याने काही कॉलेजेस सुरू केली. आणि आश्चर्याची गोष्ट की ह्या माणसाने नंतर 15 वर्ष पुढे कार्य केलं आणि त्या काळामध्ये त्याने जे दुसरे सहकारी मिळवले आणि जे धर्माचे जे पंथाचे किंवा संघटनेचे ते लोक धर्मगुरू झाले, त्यांना ह्या माणसाने हजारो शेकडो अशी पत्र पाठवली होती आणि त्यांची मनं काबीज केलेली होती. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, संपूर्ण युरोपमध्ये आणि संपूर्ण जगामध्ये निरनिराळे कॉलेजेस त्याने उघडल्या आणि लोकांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा दिली. त्यानंतर युरोपबरोबर ब्राझील आणि जपान अशा ह्या भागामध्ये सुद्धा त्याने जाऊन त्या ठिकाणी ह्या संस्था खोलल्या. माझ्या प्रिय मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला ट्रेंटची परिषद भरलेली होती, जागतिक परिषद, तर त्या ट्रेनच्या जागतिक परिषदेमध्ये पोप महाशयाने इग्नेशियस ह्याला पोपचे ईशज्ञानी म्हणजे विचारवंत आणि ज्याला आपण म्हणतो कन्सल्टर्स, तर तशा प्रकारचे कन्सल्ट त्यांना नेमलेलं होतं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आजसुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पाहतो की त्याने अनेक शाळा काढल्या. भारतामध्ये सुद्धा 1548 साली त्याने काही शाळा काढलेल्या होत्या आणि संपूर्ण जगामध्ये, कारण त्यावेळेला फ्रान्सिस झेवियर ह्या ठिकाणी होते. माझ्या प्रिय मित्रांनो, 1556 साली नंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि नंतर ते मरण पावले. परंतु लवकरच म्हणजे 50 वर्षा अगोदरच म्हणजे 1609 साली त्यांना धन्यवादित म्हणून जाहीर करण्यात आलं आणि 1622मध्ये त्यांना संत म्हणून जाहीर केलं. आज माझ्या प्रिय मित्रांनो, संपूर्ण जगामध्ये इग्नेशियस लोयोलाचं नाव आहे आणि त्यांचे जेझुइट फादर देखील अत्यंत साधेपणाने जीवन जगून, नम्रपणे जीवन जगून आणि आज्ञाधारकपणाचं जीवन जगून ते कार्य करीत आहेत. त्यांचं कार्य जगामध्ये दिसतं आहे. आपल्या मोठमोठ्या शहरामध्ये त्यांची मोठमोठी विद्यापीठं आहेत. त्याबरोबरच ते त्यांचं कार्य देखील नावाजलेलं आहे. परमेश्वराकडे मी त्यांचे आभार मानतो आणि संत इग्नेशियस लोयोला ह्यांना देखील प्रणाम करतो.